खूप दिवसांपासून मला टँकमधलं पाणी बदलायचं होतं, पण वेळच मिळत नव्हता. आज सुट्टी होती म्हटलं बदलून टाकूयात. मग पहिल्यांदा लाईट बंद केला आणि त्यानंतर हे वरचं कव्हर जो आहे तो काढून घेतला. आता ह्या नेटच्या हेल्पने ना मासे बादलीमध्ये काढणं ना खूप सोपं जातं. म्हणून मग ही नेटने मी सगळे मासे बादलीमध्ये काढून घेतले. आता माझ्याकडे इतक्या सगळ्या टाईपचे मासे आहेत. त्यानंतर जे खराब पाणी होतं ना ते बादलीमध्ये सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर टँक आज डायरेक्ट बाहेर नेला होता मी धुण्यासाठी. याचं कारण म्हणजे ना आज बाहेर मोटर चालू होती आणि टँक मी 4-5 महिन्यांपासून धुतलेला नव्हता. म्हटलं स्वच्छ धुवून काढूयात त्याला आणि त्यानंतर घरात आणलं आणि त्यामध्ये मस्त स्वच्छ पाणी नळीने टाकलं. त्यानंतर हे फिल्टर जे आहेत ना याच्याचमुळे जे आहे मला 4-5 महिने टँक जो आहे स्वच्छ ठेवता येतो. मी फक्त दर महिन्याला फिल्टर साफ करते जेणेकरून टँक स्वच्छ राहतो. तुमच्याकडे जर टँक असेल ना तर हा फिल्टर घ्यायला विसरू नका. त्यानंतर थंडीचे दिवस सुरू आहे. माशांचं पाणी खूप गार पडतं रात्रीच्या वेळेस. त्यामुळे मग हे हीटर सुद्धा घेतलंय आणि ह्या नेटच्या हेल्पने मासे पुन्हा एकदा मी फिश टँकमध्ये टाकून घेतले. तुम्हाला या सगळ्या गोष्टींची लिंक हवी असेल ना कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर मासे सगळे टाकून दिले आणि मासे जे आहेत ना ते थोड्याच वेळात सगळी घाण करून टाकतात. त्यामुळे खाली काचेवर ना त्यांची घाण लगेच दिसून येते. म्हणून मग मी हे स्टोन्स घेतलेले आहे जे काही कलरफुल आहे, खूप छान दिसतात. त्याचप्रमाणे हे व्हाईट, ब्लॅक, ब्राऊन कलरचे सुद्धा आहेत, तेही खूप छान दिसतात. तर हे स्टोन्सची जरी लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट नक्की करा. हे टाकून घेतले सगळे जेणेकरून माशाने जरी कितीही घाण केली ना तरी दिसून येत नाही आणि आपलं फिल्टर आहेच सगळं काही साफ करायला. आता हे जे मासे आहेत ना यांना पिल्लं होतात त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी नळी वगैरे ठेवल्यात, गोष्टी सगळे पाईप वगैरे. तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची यातली लिंक हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका.